दिल्ली स्फोटाचा नवा व्हिडिओ समोर। उमरच्या फरीदाबाद ते दिल्ली प्रवासातील 50 ठिकाणांचं सीसीटीव्ही पोलिसांच्या ताब्यात, सूत्रांची माहिती। लाल किल्ला स्फोट प्रकरणात मृतांची संख्या 13 वर। आतापर्यंत एकूण 21 जैविक नमुने एफएसएल मध्ये पाठवले। तपास यंत्रणांकडून डॉक्टर उमर आणि मुझम्मिलच्या खोलीतून डायरी जप्त केलेल्या डायरीत अनेकदा ऑपरेशन शब्द वापरला होता, सूत्रांची माहिती। तर उमर नबीची दुसरी कार हरियाणातील खंडवली गावामध्ये सापडली। दिल्ली स्फोटातील आरोपींचा 4 ठिकाणी मालिका स्फोट घडवण्याचा प्लॅन होता। प्रत्येकी दोघांच्या टीमकडे आयडी वाहून नेण्याची जबाबदारी होती, सूत्रांची माहिती। दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींकडून 20 लाख रुपये जमा। स्फोटकांसाठी 3 लाखांचे एनपीके खत खरेदी केल्याची ही माहिती। उमर आणि मुझम्मिलमध्ये आर्थिक वादही झाला होता। माधव अगस्तीच्या कारकिर्दीच्या 50 वर्षानिमित्त कार्यक्रम। मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार। पुणे पालिकेच्या 41 प्रभागातील 165 जागांवर आमची तयारी सुरू। स्वबळासाठी आमची पूर्णपणे तयारी। जागा वाटपाचा शिंदे निर्णय घेतील तो मान्य, धंगेकरांची माहिती। राज्यात 7 महिन्यात 18 लाखाहून अधिक नवीन मतदार, तर 4 लाख नावं वगळली। निवडणूक आयोगाकडून आकडेवारी सादर। यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 9,84,96,626 मतदार असणार। सोन्याच्या दरात 4,000ची वाढ। सोनं 1,26,000 प्रति तोळा, तर चांदी 1,66,000वर।